दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भंडारी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। यावेळी ते शहरातील एनडी पटेल रोड येथील भाजपच्या नाशिक महानगर मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। या पत्रकार परिषदेदरम्यान भंडारी यांनी काँग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यावरून काँग्रेसवर त्यांनी हल्लाबोल केला। सरकारी नोकऱ्यात मुस्लिमांना 15% आरक्षण देण्याच्या घटनेच्या विरोधात संविधानामध्ये धार्मिक आधारावरती आरक्षणाला नकार दिलेला आहे आणि धार्मिक आधारावर आरक्षण द्यायचं नाही हे संविधानात पहिल्या दिवसापासून म्हटलेलं आहे। आमच्यावरती संविधान बदलण्याचा आरोप करणाऱ्यांनी या मुद्द्याचा कुठे उल्लेख नाही केलेला की जो संविधानाचा मूळ ढाचा आहे, धार्मिक आधारावर आरक्षण नाही, त्याच्यावर आम्ही आघात करू याबद्दल ते बोलत नाहीत। धर्माच्या नावाखाली ओबीसी आरक्षणाचं विभाजन करायचं मगाशी मी सांगितलं ते, आणि धर्मांतर जरी केलेलं असलं तरी धर्मांतरानंतर सुद्धा त्यांना मूळ जातीचा, अनुसूचित जातीचा, जमातीचा दर्जा कायम ठेवायचा, अशा तऱ्हेच्या अनेक घोषणा या काँग्रेसने केल्या आहेत। काँग्रेसने आणखीन एक अत्यंत धोकादायक कायदा आम्ही परत आणू असं म्हटलंय, तो आहे जातीय व लक्षित हिंसा प्रतिबंधक विधेयक। हे त्यांनी 2011 साली आणण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला देशातून जो प्रखर विरोध झाला त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली। परंतु हे अत्यंत विकृत मानसिकतेचं विधेयक आम्ही आणू आणि हा कायदा लागू करू असं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय। तसेच माधव भंडारी यांनी भाजप या निवडणुकीत विकासाची गती आणखी जास्त कशी वाढेल यावर सर्वात जास्त भर देत असल्याचं सांगितलंय। या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यात जास्त भर जो दिलेला आहे तो विकासाची गती वाढवणं, उद्योगधंद्यांचा विस्तार वाढवणं, ज्याच्यामध्ये नवे रोजगार निर्माण होतील अशा तऱ्हेच्या उद्योगांचा विस्तार वाढवणं, 22 शेती उत्पादनांना कालबद्ध काळामध्ये हमी भावाची व्यवस्था लागू करणं हा एक मुद्दा त्याच्यामध्ये, आणि आपण जवळजवळ येत्या या वर्षभराच्या आत हा 22 शेती उत्पादनं जी आहेत ती हमी भावाच्या कक्षेत आणू, असे अनेक मुद्दे आहेत। म्हणून आपल्याला सगळं डॉक्युमेंट पाठवलं की आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल। याबरोबरच काँग्रेसच्या 10 वर्षातील महागाई आणि भाजपच्या 10 वर्षातील महागाईची तुलनात्मक आकडेवारी आम्ही प्रसिद्ध केल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलंय। महागाईच्या मुद्द्यामध्ये काँग्रेसच्या 2004 ते 2014 या काळातली महागाई आणि 2014 ते 2024 या काळातले वस्तूंचे दर याच्या तुलनात्मक आकडेवारी आम्ही प्रसिद्ध केली, आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या 10 वर्षांपेक्षा आमच्या काळामध्ये महागाईचा दर किती कमी आहे हे आम्ही दाखवलेलं आहे। काही जीवनावश्यक वस्तूंचे दर त्यांचा पुरवठा कमी जास्त होत असल्यामुळे खालीवर होत आहेत, त्याच्यामध्ये आपण आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करते। भाजप सरकारच्या काळात परकीय चलन वाढलंय, पायाभूत सुविधा, मागील गुंतवणूक वाढली, सोन्याचा साठा वाढलाय, देशाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर आणली। या गोष्टींची नोंद काँग्रेस घेतं का असंही माधव भंडारी यावेळी म्हणाले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सय्यद सह वैभव घुगे।